गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 पाहण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये आपल्याला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे, काय आहे जनरल फॉर्म? जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू काय आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि आपल्याला एक फॉर्म्युला सुद्धा माहित आहे, x इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू काय आहे? -b अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा त्याचा एक फॉर्म्युला आहे, हे आपल्याला माहित आहे. तर नेचर ऑफ रूट म्हणजेच काय? इफ जेव्हा हे जे डेल्टा आपण ज्याला डिस्क्रिमिनंट म्हणतो b² मायनस 4ac, ओके, फर्स्ट कंडिशन, फर्स्ट स्टेप किंवा याला फर्स्ट पार्ट आपण म्हणू. तर यामध्ये इफ b² मायनस 4ac या फॉर्म्युल्यामध्ये याची व्हॅल्यू जेव्हा 0 असते, काय असते? 0. आपण पाहिले होते काही एक्झाम्पल की याच्यामध्ये जे रूट आहे ते आपलं काय आलं होतं? 0 आलं होतं. तर b² मायनस 4ac म्हणजे या डेल्टाची व्हॅल्यू जेव्हा 0 येते तेव्हा रूट्स कसे असतात? रियल आणि इक्वल असतात. रूट्स कसे असतात? रियल आणि इक्वल. Therefore, the roots are real and equal. कसे राहतील? रियल आणि इक्वल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण डेल्टा हे पूर्ण 0 टाकलं तर x इज इक्वल टू काय राहतं? -b प्लस मायनस काहीच नाही, म्हणजे तिकडे काय होणार? रूट 0. तर इकडचं काही लिहायची गरज आहे का? नाही ना. लक्षात? अपॉन 2a म्हणजे -b अपॉन 2a. अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळेल. तर रूट्स कसे असतील? रियल असतील आणि इक्वल असतील. कसे असतील? रियल आणि इक्वल. सेकंड, जेव्हा इफ b² मायनस 4ac याची जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 असेल. काय असेल? ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा जास्त जर असेल तेव्हा रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. द रूट्स ऑफ द, असं लिहायचं, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, the roots of quadratic equation are real and unequal. कसे असतील? रियल अँड अनइक्वल. पहा, जेव्हा इक्वल असते तेव्हा यावरून तुम्ही सांगू शकता की इक्वल टू 0 जर असेल, b² मायनस 4ac इक्वल टू 0 जर असेल तर फक्त रियल आणि इक्वल. रूट्स कसे असतील? द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहे ते कसे असतील? रियल आणि इक्वल. याच्यामधून तुम्ही एक शॉर्टमध्ये किंवा एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता की जर इक्वल टू 0 असेल तर याच्यामध्ये इक्वल येणार, रियल तर येणार. ओके, रियल अँड इक्वल. आणि जेव्हा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा रूट्स कसे असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? रियल अँड अनइक्वल. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर लक्ष द्या, जेव्हा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा रूट्स कसे असतील? रियल अँड अनइक्वल. आणि थर्ड मध्ये पहा, इफ जेव्हा b² मायनस 4ac हा लेस दॅन असेल, म्हणजे डेल्टा लेस दॅन असेल 0, तर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता तुम्ही, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक
इक्वेशन आर तेव्हा कसे असतील, नॉट रियल. ओके, तो जेव्हा लेस दॅन 0 असेल इज नॉट रियल. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असेल तेव्हा रूट कसे असतात, नॉट रियल, किंवा त्याला तुम्ही इमॅजिनरी असे सुद्धा म्हणू शकता. काय म्हणतात, इमॅजिनरी. रूट्स कसे असतील, इमॅजिनरी असतील. समजत आहे, येस ऑर नो? तर याला आपण बी स्क्वेअर मायनस 4ac याला आपण काय म्हणतो, डेल्टा. आणि हा कसा आहे, ग्रीक लेटर आहे, त्याला आपण डिस्क्रिमिनंट सुद्धा म्हणतो. समजत आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट्स कसे असतील, रियल आणि इक्वल. इक्वल टू साइन आहे म्हणून तुम्ही समजू शकता. ग्रेटर दॅन 0 असेल तर रियल अँड अनइक्वल, आणि लेस दॅन 0 असेल तर नॉट रियल किंवा इमॅजिनरी. कळत आहे? राईट करून घ्या. चला आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल या ठिकाणी देत आहे. ते सांगायचं आहे मला तुम्हाला की रूट्स, नेचर ऑफ रूट कसं असेल, रियल असेल, इक्वल असेल, रियल असेल, अनइक्वल असेल किंवा नॉट रियल असेल. तर यामध्ये डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा म्हणजेच काय, इथे तुम्ही लिहू शकता बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली राहील. आणि तुम्हाला सांगायचं आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट या ठिकाणी जर असेल 60 तर नेचर ऑफ रूट्स कसे राहतील. आता मला सांगा, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा कशी आहे, कशी आली, मोठी आली ना. म्हणजेच इथे रूट्स कसे असतील, रियल अँड अनइक्वल. समजत आहे? त्यानंतर डेल्टाची जर व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल टू जर 0 असेल, डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंट रियल अँड इक्वल. कळत आहे ना यामध्ये? त्यानंतर आपण जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू येत असेल डेल्टा इज इक्वल टू -20 तर डेल्टा कसा आहे, लेस दॅन 0 आहे. निगेटिव्ह मध्ये गेलं म्हणजे 0 पेक्षा कमी. आणि जर 0 पेक्षा कमी येत असेल डिस्क्रिमिनंट तर आपण सांगू शकतो की रूट्स कसे आहेत, नॉट रियल. यापुढे काही प्रॉब्लेम येणार, किंवा याला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी. आलं लक्षात? चुकलं का स्पेलिंग? इमॅजिनरी. आलं लक्षात? लिहा, राईट करा. नेक्स्ट आपण पाहणार आहे रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. कोएफिशियंट्स आपल्याला माहीत असतात की फॉर एक्झाम्पल एक्सचा कोएफिशियंट काय आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, म्हणजे त्याचा सहगुणक. यामध्ये काय यांचं रिलेशन आहे. तर आपल्याला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा असतो ax² + bx + c = 0 अँड त्यांचे जे रूट्स आहेत आर अल्फा अँड बीटा, हे काय त्यांचे रूट्स कन्सिडर केलेले आहे. तर हे जर रूट्स असेल, आपण पाहतो की क्वाड्रॅटिक जनरल फॉर्म इक्वेशनचा हा आहे. आणि फॉर्म्युला लिहिताना आपण x = तर x काय आहे, फॉर्म्युला लिहितो x = तर x काय आहे, रूट्स आहे. या ठिकाणी आपण रूट्स काय घेतलेले आहे, अल्फा अँड बीटा कन्सिडर केलेले आहे. बरोबर. तर मग अल्फा = आपण फॉर्म्युला लिहू शकतो -b + √b² - 4ac/2a. हे अल्फासाठी. आणि बीटासाठी पण सेकंड फॉर्म्युला आपण राईट करू शकतो, बीटा = -b मायनस, कारण की इकडे प्लस घेतलं तर तिकडे काय घ्यावं लागेल, -b² - 4ac/2a.
अपॉन 2a. तर हे आपण दोन रूट्स घेतलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे म्हणून आपण तो जस्ट ॲज इट इज राईट केलेला आहे. तर आपल्याला सम ऑफ द रूट्स पाहायचे आहे. काय पाहायचं आहे? सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा या दोघांची जर आपण ॲडिशन केली करते, हा अल्फा आहे हा बीटा आहे, दोघांचे फॉर्म्युले आता आपल्याला माहित आहे, जनरल फॉर्म्युला आपण त्याच्यावरून काढत आहे, त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला त्याचा यूज करावा लागेल. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा ॲज इट इज लिहायचा, बीटा ॲज इट इज लिहायचा, त्यांची काय करणार आपण ॲडिशन. तर या दोघांचा बेस कसा आहे? सारखा, म्हणजे वन टाइम राईट करू शकतो का आपण इथे अपॉन 2a. बरोबर. इकडे वरती काय आहे? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि यांची सुद्धा ॲडिशन होणार. बरोबर ना. तर इथे प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आहे, इथे मायनस बी स्क्वेअर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आहे, म्हणजे हे प्लस आणि हे मायनस दोघंही काय होतील? कॅन्सल होतील. आता इथे काय राहिलं? मायनस बी आणि मायनस बी, मायनस बी मायनस बी. तर मग यांची जर ॲडिशन आपण केली तर मायनस बी म्हणजेच काय? मायनस 2b अपॉन 2a. कळत आहे? मी इथे डायरेक्ट यांची ॲडिशन न करता आपण पालन याच्यावरून करू शकतो. वन टाइम राईट केलं, त्यानंतर हे हे प्लस आहे, इथे मायनस आहे, दोघंही काय आहे? कॅन्सल होतील. मायनस बी म्हणजेच 2b. ओके. आणि आन्सर मध्ये काय राहणार? मायनस. तर इथे 2 काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजेच अल्फा प्लस बीटा, देअरफॉर अल्फा प्लस बीटा यासाठी एक फॉर्म्युला आलेला आहे. काय आहे? मायनस बी अपॉन ए. तर इथे तुम्ही सांगू शकता की मायनस बी काय आहे? हा जो बी आहे, हा बी काय आहे? कोएफिशियंट ऑफ एक्स. समजत आहे? तर इथे लिहू शकतो आपण मायनस इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत, सेम आहेत. समजत आहे तुम्हाला? हा आपण पहिलं रिलेशन या ठिकाणी फाइंड केलेलं आहे, सम ऑफ द रूट्स. त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिणार डायरेक्ट तुम्ही मायनस बी अपॉन ए. मायनस बी म्हणजेच काय? कोएफिशियंट ऑफ एक्स, ए म्हणजेच काय? कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. कळलं? त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी रिलेशन पाहणार आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट म्हणजेच काय? गुणाकार, मल्टिप्लिकेशन. तर प्रोडक्ट म्हणजेच काय? अल्फा मल्टिप्लाय बीटा. आता हे मल्टिप्लिकेशनचा साइन न लिहिता इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉइंट लिहितात, म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट. तर इथे यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण डायरेक्टली करू शकतो. पहा इथे अपॉन मध्ये काय आहे? 2a आहे. इथे आता सेपरेट घेऊ नाही शकत आपण, डायरेक्ट मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 2a मल्टिप्लाय 2a काय होणार? 4a स्क्वेअर. खूप हुशार आहात तुम्ही. 4a स्क्वेअर. ओके. तर आता इथे मायनस बी आहे, इथे मायनस बी आहे आणि इथे प्लस. ओके. हे पहा ए आणि इथे ए, इथे बी आणि इथे बी. काही साम्य दिसत आहे? म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म दिसत आहे तुम्हाला? आलं का लक्षात? तर मायनस बीचा स्क्वेअर आणि इथे आपण काय लिहिणार? मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म दिसत आहे ना? आलं लक्षात? कारण की इथे मधात इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, दोन्ही टर्म कसे आहेत? सारखे आहेत. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म तिथे तयार होत आहे. तर मायनस बीचा स्क्वेअर काय होणार? बी स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट मायनस, आता इथे रूट आणि स्क्वेअर काय होणार? पूर्ण कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहणार? बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. आता इथे प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होणार?
कॅन्सल होणार, तर राहिलं काय मग -4ac अपॉन 4a² म्हणजेच काय, a² म्हणजेच काय a इंटू a. तर हा 4 कॅन्सल, a आणि a कॅन्सल, म्हणजेच काय राहिलं अल्फा इंटू बीटा, म्हणजे प्रोडक्ट ऑफ द रूट्स काय आलेलं आहे -c अपॉन a. तर हा c काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. c काय आहे, कॉन्स्टंट टर्म अपॉन a काय आहे, कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. इथे मायनस साइन राईट करायला विसरायचं नाही. तर दोन्ही फॉर्म्युले आपण डिराइव्ह केलेले आहे. प्रोडक्ट ऑफ द रूट्स -c अपॉन a, सम ऑफ द रूट्स -b अपॉन a. समजलं काय? हां हां हां, अच्छा कुठं रॉंग झालं का आपला? हां 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 हां, एक मिनिट. हे या मायनसनी काय झालं, या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे. बरोबर, म्हणजे हा जो बाहेर मायनस साइन आहे ना, आणि हे टर्म कशी आहे, ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणून या मायनसनी या ब्रॅकेटला आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं. आता इथे आपण डायरेक्ट सॉल्व्ह केल्यामुळे ते कन्फ्युजन झालं आपल्याला. बरोबर, तर मायनसनी या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर -b² आणि मायनस मायनस काय झालं प्लस, कारण की मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. ठीक आहे, तर इथे काय राहणार मग c अपॉन a. प्रोडक्ट ऑफ द रूट्स काय आलेलं आहे c अपॉन a, आणि हा फॉर्म्युला काय -b अपॉन a. राईट करून घ्या. यानंतर काही फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, त्याचे जर रूट्स जर आपल्याला रूट्स आर अल्फा अँड बीटा दिलेले असतील, तर जेव्हा आपण जनरल फॉर्म किंवा जनरल स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे तो कोणता यूज करणार नाही, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जेव्हा आपल्याला द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा, तेव्हा आपण जनरल फॉर्म्युला काय यूज करणार, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला समजलं का? या ठिकाणी a चा कोएफिशिएंट काही नाही, म्हणजेच काय आहे 1 आहे, आणि आपण अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला पाहिलेला आहे -b अपॉन a. म्हणजे आता इथे a जर 1 असेल तर इथे काय राहिलं मायनस b, आणि ही व्हॅल्यू कशी झाली अल्फा प्लस बीटा. समजत आहे? त्यानंतर आपण एक फॉर्म्युला पाहिला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a. a ची व्हॅल्यू किती आहे 1, ती आपण तिथे पुट केली, तर मग अल्फा इंटू बीटा हा काय झाला, कॉन्स्टंट टर्म झाला. समजत आहे ना? आपला जनरल फॉर्म्युला तोच आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण काय केलं, a ची व्हॅल्यू 1 पुट केली, तर या ठिकाणी जेव्हा रूट्स आपले अल्फा इंटू बीटा आहे, तर मग आपण b च्या जागी काय घेणार, हे जे मायनस आहे हे या साईडला जाणार, कळते ना? समजलं? इकडे जर प्लस असेल, समजा इथे मायनसने मल्टिप्लाय केलं, तर इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हे मायनस होऊन जाईल. मग ही टर्म जशी आहे तशी आपण b च्या जागेवर ठेवून दिली. कळत आहे? म्हणजे b ची व्हॅल्यू काय झाली मायनस अल्फा इंटू बीटा, आणि c तर ऑलरेडी अल्फा इंटू बीटा आहेच, त्याच्यामध्ये काही करायचं कामच नाहीये. समजलं कसं आलं, कुठून आलं, कळते? त्यानंतर तुम्हाला अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. हा पहिला फॉर्म्युला विसरायचा नाही. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस
2 अल्फा इंटू बीटा. काय आहे 2 अल्फा इंटू बीटा. आता हा फॉर्म्युला कसा आला, कुठून आला, लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 ए बी, बरोबर ना. तर याच्यामध्ये काय आहे, हा जो ही ए प्लस बी म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट होल स्क्वेअर, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येणार, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. तो हा इकडचा 2 अल्फा बीटा तिकडे बोलवला म्हणजे तो प्लसचा काय झाला, मायनस झाला. म्हणजेच यावरून तुम्ही हा फॉर्म्युला बनवू शकता की नाही, कळत आहे. तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. नेक्स्ट फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. तर हा एक फॉर्म्युला याचा आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब आणि प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. या ठिकाणी ए च्या जागेवर काय आलेलं आहे, अल्फा, आणि बी च्या जागेवर काय आलेलं आहे, बीटा. कळत आहे. हे 3 फॉर्म्युले राईट करून घ्या, तुम्हाला याचं काम पडणार आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहे. यामध्ये आपण पाहू शकतो क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे हा आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट. आपल्याला यामध्ये ह्या ज्या एम्प्टी बॉक्सेस आहे यांना फिल करायचं आहे. तर काय दिलेलं आहे ते पहा, लक्ष द्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, जनरल फॉर्म दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे बी स्क्वेअर मायनस 4ac हा काय आहे, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट. याची व्हॅल्यू ही 5 आहे म्हणजे 0 पेक्षा जास्त. मग रूट कसे असतील, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. किती सोपं आहे. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. -5 म्हणजे 0 पेक्षा छोटी, लहान. तर काय असतात रूट्स, नॉट रियल. रूट इज नॉट रियल. कसे असतील, नॉट रियल, किंवा तुम्ही नॉट रियल सुद्धा लिहू शकता डायरेक्ट. काय असतील, नॉट रियल. तर यामध्ये दोन्ही क्वेश्चन समजले. आधी आपण बेसिक पाहिलेला आहे त्यासाठी. नेक्स्ट आहे सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय, अल्फा आणि बीटा. आपल्याला आठवलं पाहिजे अल्फा आणि बीटा यांची सम दिलेली आहे -7. काय दिलेली आहे, -7. का बरं, मी तुम्हाला याचा जनरल फॉर्म सुद्धा लिहायला सांगितलं. ठीक आहे, तर याचं काम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पडत आहे. तर सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा -7. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल टू 5. आणि यांची सम आणि प्रोडक्ट दिलेला असेल तर आपल्याला जनरल एक फॉर्म माहित आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो, अशा वेळी एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर जसाच्या तसा राहील, मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे, -7 आहे. काय व्हॅल्यू आहे, -7 इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे, 5 इज इक्वल टू 0. आता हे मायनस मायनस काय होणार, प्लस. म्हणजे फायनल सोल्युशन काय असेल, एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. कळलं. ही ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे सॉल्व करायची होती. आता थर्ड आपण नेक्स्ट पाहू. आधी हे राईट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी आहे
इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे जर रूट्स असतील तर अल्फा आणि बीटा जर रूट्स असेल तर मी तुम्हाला सांगितलं की त्याचा जनरल फॉर्म काय असतो, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. त्यामुळे मग या ठिकाणी अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड करायची आहे. तर अल्फा प्लस बीटाचा आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. काय माहित आहे, मायनस बी अपॉन ए. तर मायनस बी या ठिकाणी मायनस बी म्हणजेच काय आहे, -4. आणि मायनस फॉर्म्युल्यामधलं -4 हा मायनस फॉर्म्युल्यामधलं आणि -4 ही बी ची व्हॅल्यू. आणि या ठिकाणी अपॉन ए म्हणजेच काय, 2. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे ए. तर इथे मायनस मायनस काय होणार, प्लस अपॉन +4 अपॉन 2 म्हणजे 2 1 2 2 2 4. तर आन्सर काय आला 2. हे कशाची व्हॅल्यू आली, अल्फा प्लस बीटा, म्हणून आपण इथे लिहिणार 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सी अपॉन ए. सी म्हणजेच काय, कम्पेअर करायचं कॉन्स्टंट टर्म आहे. इथे काय आहे, सी -3 आहे. कॉन्स्टंट टर्म किती आहे, -3 आहे. आणि अपॉन ए काय आहे, 2 आहे. याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन होते का, म्हणून आपण इथे काय लिहिणार, -3 अपॉन 2. हे असेल याचं सोल्युशन किंवा आन्सर. समजलं, राईट करून घ्या. तर प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 पाहत आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा. आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा माहिती आहे तुम्हाला, काय असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. समोर आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. तर याचं सोल्युशन आपण पाहणार आहे. आता इथे आपल्याला म्हटलं नाही आहे, रूट्स आपल्याला एक्सच्याच फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपण कंपेअरिंग काय कंपेअर करणार, हे जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 विथ कशासोबत, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय असेल, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर देअरफॉर या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय असेल, 1, b इक्वल टू काय असेल 7 आणि c इक्वल टू काय असेल -1. तर तुम्हा सर्वांना माहित आहे डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, बी स्क्वेअर मायनस 4a इंटू c इक्वल टू बी स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू किती आहे 7, त्याचा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय ए किती आहे 1 इंटू -1. तर याला जर आपण सॉल्व केलं तर काय येणार, डेल्टाची व्हॅल्यू, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 7चा स्क्वेअर 49. आता हे मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस, आणि 4 इंटू 1 4 म्हणजे इक्वल टू 49 प्लस 4 म्हणजेच काय 53. तर डेल्टा इज इक्वल टू काय आलेला आहे आपला 53. द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 53. हे झालं पहिलं सोल्युशन. राईट करा. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलेला आहे, 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण काय करणार, कम्पेअर करणार. कोणतं इक्वेशन आहे, 2y स्क्वेअर मायनस 5y आणि प्लस 10 इज इक्वल टू 0. याला आपण कंपेअर करणार विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर मला सांगा आता इथे a ची व्हॅल्यू काय आहे 2, त्यानंतर b इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू 10. काय आहे 10 आहे.
त्यानंतर डेल्टा म्हणजेच काय डिस्क्रिमिनंट, याचा काय फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर मायनस 4a इंटू सी. बी ची व्हॅल्यू काय आहे -5, त्याचा होणार स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए किती आहे 2 मल्टिप्लाय सी किती आहे 10. तर इक्वल टू डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल टू -5 चा स्क्वेअर काय होणार +25 मायनस आता 4 2 चा 8 आणि 8 10 चा 80 बरोबर. येस ऑर नो. तर यामधून 25 जर आपण मायनस केले तर किती राहणार -55. किती राहील -55. हे असेल आपली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. कळत आहे. राईट करा. क्वेश्चन नंबर 3 आहे √2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. तर याला आपण कम्पेअर करणार आहे. कोणतं इक्वेशन आहे √2 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. याला जर कम्पेअर केलं आपण जनरल फॉर्म जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे त्याला जर कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे √2. काय मिळणार √2. त्यानंतर बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 4 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 2√2. ह्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. तर आपल्याकडे डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. तर इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय आहे 4 त्याचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू काय आहे √2 इंटू सी ची व्हॅल्यू काय आहे 2√2. तर आता 4 2 चा 8 हे होणार आहे आपल्याला माहित आहे. पहा लक्ष द्या 4 चा स्क्वेअर काय आहे 16 मायनस 4 2 चा काय होणार 8 आणि हे √2 आणि √2 म्हणजे अंडर रूट काय होणार 2 इंटू 2 म्हणजे √2 इंटू 2 म्हणजेच काय √4 आणि इथे लिहू आता ते. पहा लक्ष द्या डेल्टा इज इक्वल टू 16 मायनस आता 8 मल्टिप्लाय √4 म्हणजेच काय होणार 2 आणि डेल्टा देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 16 मायनस 16 देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय राहणार 0. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आलेली आहे 0. राईट करा. डिटरमाइन नेक्स्ट क्वेश्चन आहे डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला रूट्स कोणते आहेत नेचर ऑफ रूट कसं आहे ते सुद्धा सांगायचं आहे. तर जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते आपण कम्पेअर करणार. कम्पेअरिंग इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 विथ कशासोबत जनरल फॉर्म जो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर यावरून a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे काय असतो 1. त्यानंतर b इक्वल टू काय असेल व्हॅल्यू -4 आणि c इज इक्वल टू 4 म्हणजे कॉन्स्टंट टर्म काय आहे 4 आहे. तर देअरफॉर डेल्टा म्हणजेच काय डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इथे बी स्क्वेअर मायनस 4a इंटू सी. तर बी स्क्वेअर बी म्हणजेच काय -4 त्याचा काय होणार स्क्वेअर होणार मायनस 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. तर इथे 4 चा स्क्वेअर काय होणार 16 मायनस 4 मल्टिप्लाय 1 म्हणजे 4 आणि 4 चा 16. तर या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू आलेली आहे 0. तर आपण लिहू शकतो द नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन
therefore the nature of roots of quadratic equation are काय असतील रियल अँड इक्वल. हे आपलं फायनल सोल्युशन या ठिकाणी होणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर कंपेअर करणार या इक्वेशनला 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर याला कंपेअर करणार आपण जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर यावरून a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 2, b इक्वल टू असणार आहे -7 आणि c इज इक्वल टू असणार आहे 2. तर आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे b स्क्वेअर मायनस 4a इंटू c. तर b ची व्हॅल्यू आहे -7, त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 मल्टिप्लाय सी सुद्धा किती आहे 2 आहे. तर 7 चा स्क्वेअर काय होणार 49 मायनस 4 2 चा 8 आणि 8 2 चा काय होणार 16. क्वेश्चन बरोबर लिहिला मी. हां तर 49 मायनस 16 तर आन्सर येणार आहे आपला 33. तर डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 33. तर आपण म्हणू शकतो therefore the given roots are काय असतील. therefore the roots इथे लिहू शकतो आपण डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आहे. लिहू शकतो ना डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. तर therefore the roots are रियल. कसे असतील रियल अँड अनइक्वल. कसे असतील रियल अँड अनइक्वल असतील. राईट करा सर्वांनी. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे या ठिकाणी m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. तर कंपेअरिंग इक्वेशन हे जे इक्वेशन आहे m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0 याला कंपेअर करणार आहे आपण जनरल फॉर्म सोबत. तर a ची व्हॅल्यू या ठिकाणी असेल 1. त्यानंतर b ची व्हॅल्यू b म्हणजे x चा कोएफिशिएंट b इथे m चा कोएफिशिएंट किती आहे 2 आहे आणि c इज इक्वल टू 9. c इज इक्वल टू काय होणार 9. तर डेल्टा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे b स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c. तर b ची व्हॅल्यू आहे 2 त्याचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू किती आहे 1 मल्टिप्लाय 9 c ची व्हॅल्यू किती आहे 9. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 1 चा 4 आणि 4 9 चा 36 आणि मायनस 32 यांची जर सबट्रॅक्शन केली तर 36 मधून 4 मायनस केले तर 32 आणि मोठा नंबर कोणता आहे 36 त्याचा साइन आहे म्हणून ते आपण आन्सरला देणार आहे. तर डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू आलेली आहे -32. तर देअरफॉर आपण म्हणू शकतो डेल्टा इज लेस दॅन 0. देअरफॉर the root is not real. म्हणजेच कसं आहे इमॅजिनरी आहे. कळलं. राईट करा. थँक्स फॉर वॉचिंग. ओके डन.